टीमचे काही प्लेयर्स अद्याप आलेले नाही आहेत. त्यांची बॅटिंग आहे, पण त्याला सूचना असेल की तुमचे जे बॅटिंग करणारी टीम आहे मोफस वसेफाडा आपण आमच्या VIP डॅशच्या उजव्या बाजूला येऊन आपण बसायचं आहे. सलमान एंड कंपनी आपको हमारी VIP डैश के राइट साइड में आके बैठना है. चलो बैटर अब जा चुके हैं बल्लेबाजी के लिए. मुकाबले की शुरुआत तुरंत करनी है. दो हमारे अंपायर भी जा चुके हैं, धीरज झा और कमलेश गुप्ता, ये दो अंपायर. और मुकाबले की शुरुआत 5 ओवर का ये मुकाबला. यस, मेरे साथ कमेंट्री बॉक्स में है संतोष चौहान, बहुत ही अच्छे कमेंटेटर है. और डिका स्पोर्ट लाइव के ऊपर आप यूट्यूब पर ये लाइव टेलीकास्ट देख सकते हो. आप सभी का फिर से एक बार दिल के गहरे से स्वागत है इस मानसून ट्रॉफी 2025 में. वेलकम एवरीबॉडी. एक अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. मुफस वसईफाडा बनाम गावदेवी धानिव के बीच ये मुकाबला, और दोनों भी अच्छी टीम मानी जाती है, इस परिसर की है. और जब भी इस दो टीमों के बीच मुकाबला होता है संतोष, तो एक अच्छा मुकाबला देखने को मिलता है. नंदन विश्वकर्मा गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक इन के ऊपर खुद कैप्टन है सलमान, और नॉन स्ट्राइक इन के ऊपर है बल्लेबाज. झाडाखाली जे प्रेक्षक बसते त्यांना विनंती करतो आपण थोड़ा सा पाठीमागे सरका. आप पेड़ के नीचे जो कोई दर्शक बैठे हैं प्लीज आप वहां से थोड़ा सा पीछे हट जाइए. डिक्लेरेशन जोन है वहां पर प्लीज. दानिश है नॉन स्ट्राइक इन के ऊपर. नंदन विश्वकर्मा बहुत ही मजे हुए गेंदबाज है. अंपायर का इशारा कमलेश गुप्ता. और मुकाबले की शुरुआत दोनों टीम को ऑल द बेस्ट. पहला गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी ये गेंद, और अंपायर का इशारा वाइड. पहली एक्स्ट्रा गन यहां पर कर बैठे गेंदबाज नंदन विश्वकर्मा. तेज करने की कोशिश थी और ये डॉट गेंद. फिर से वही गेंद ऑफ स्टंप के बाहर. लगातार 2 वाइड गेंदे कर चुके हैं गेंदबाज. टीम का टोटल जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 2 रन. बघा आतापर्यंत नंदनला लाईन काय मिळाली नाहीये. सलमान स्ट्राइक एंडवरती. यावेळेस अच्छा शॉट है ये, लेकिन मिड ऑन के ऊपर अच्छी फील्डिंग यहां पर करते हुए मंगेश. 1 रन और जुट चुका है टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 3 रन. मंगेश यादव होता नाही बघा, चांगल्या फिल्डिंग करता तो ओळखला जातोय. चांगल्या प्रकारे बॉलला फील्ड केला गेला आणि त्वरित थ्रो देखील गोलंदाजाच्या हातापर्यंत सोपवला गेला. स्ट्राइक इनवरती दानिश शेख आपण याला बघतोय सध्या. तर दानिश करता हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त झाली. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन या षटकामधील वाईड क्रमांक 3. यस बिल्कुल. यहाँ पर अब तक 3 वाइड कर बैठे हैं गेंदबाज नंदन विश्वकर्मा. सटीक लाइन और लेन से गेंदबाजी करनी पड़ेगी. पुल करने की कोशिश, एलिवेशन ठीक तरह से नहीं जमा पाए यहाँ पर इस शॉट के ऊपर. दानिश वाइडिश मिड ऑन की दिशा में गेंद. अच्छी फील्डिंग फिर से एक बार मंगेश की. 1 रन पूरा किया. दानिश ने अपना खाता खोला. टीम का टोटल अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 5 रन. सध्या तर आतापर्यंत आपण सिंगल डबल ही मॅच चालवताना बघितलंय. पहिले 2 बॉल बॅक टू बॅक वाईड, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर आणखी एकदा सिंगल आली गेली. स्कोर कार्ड 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राइक एंडवरती सलमान खान. नंदन, ओ यहाँ पर ये अच्छी गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर रखी थी, लेकिन ये लाइन सही लाइन है. बड़ा शॉट तो नहीं आया, लेकिन एक्स्ट्रा गेंदे 3 की है. अगली गेंद लाइन स्टॉक खेलने की कोशिश थी. स्कोर लेग की दिशा में डीप में गेंद. खिलाड़ी वहां पर मौजूद 2 का कॉल था, लेकिन यहां पर दूसरा रन बहुत ही मुश्किल हो सकता था. 1 रन पूरा. 1 से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन. 6 बिना कोई विकेट खोए. बड़ा शॉट. गेंदबाज नंदन खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. वाइड जरूर किए है,
अच्छी गेंद, यहाँ पर ब्लाइंड स्विंग था, स्विंग एंड मिस। बल्ला कहीं और था और गेंद कहीं और थी, बल्ले को घुमाया था लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं हो पाया। इस वक्त संपर्क है लेकिन कवर, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद, डीप में खिलाड़ी प्रोटेक्शन है। एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं, और इस एक रन से स्कोर 7 के ऊपर जाता हुआ। एक ओवर की समाप्ति, एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है स्कोरबोर्ड के ऊपर मुफस्सल वसेफाना टीम का सिर्फ और सिर्फ 7 रन बिना कोई विकेट खोए। क्या कहेंगे पहले ओवर के समाप्ति के बाद संतोष? बघा, पहिल्या षटकामध्ये अक्षरशः चांगली गोलंदाजी केली गेली आणि नंदन विश्वकर्मा बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखला जातोय आणि षटक क्रमांक दुसरा आता विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये सोपवलं गेलंय। या विभागामधील हा खेळाडू टेनिस क्रीडच्या पटलावरती त्याचं नाव सुनेरा अक्षराने त्याने कोरलंय आणि आमच्या विभागामधला तो बिलॉंग करतो म्हणून त्याचा अभिमान स्वाभिमान आहे आमच्याकरता। आणि या विभागामधील सर्वात मौल्यवान खेळाडू विश्वनाथ जाधव। विश्वनाथचा बॉल दानिश करता आणि पहिलाच बॉल वाईट बॉल आलाय। बिल्कुल, नंदन ने भी पहली गेंद वाइट की थी, विश्वनाथ भी पहली गेंद वाइट करते हुए, लेकिन विश्वनाथ लेग स्टंप के बाहर इस गेंद को किया था। इन कटर डालने की कोशिश, ज्यादा घूमी ये गेंद और वाइट का इशारा अंपायर का। फिर से वही गेंद थी, इन कटर गेंद, खेल दिया इस गेंद को बैकवर्ड ऑफ द स्कोर लेग की दिशा में। दानिश ने डीप में प्रोटेक्शन है, अच्छी फील्डिंग, एक रन कंप्लीट किया, सिर्फ सिंगल ही जुड़ता हुआ टीम के खाते में। स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 9 रन, 9 विदाउट लॉस। विश्वनाथ जाधव फिर से तैयार, अगली गेंद लेके आगे निकलकर खेलने की कोशिश। मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, खुद कैप्टन कलवा। अच्छी फील्डिंग, और फील्डिंग में बहुत ही माहिर खिलाड़ी माने जाते हैं कलवा। एक रन और जुड़ता हुआ, डबल फिगर में स्कोर अब 10 के ऊपर। ओह, ऑन द राइज खेल दिया इस गेंद को, लॉन्ग ऑफ के ऊपर से भेज दिया सीधे 6 रन के लिए, सिक्सर। चांगल्या प्रकारचा बॉल होता आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन दानिश शेखच्या माध्यमातून आपण बघितलंय आणि अशा बॅटिंग परफॉर्मन्स करता दानिश शेख ओळखला जातोय। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तितक्याच प्रकारचं सुंदर टेलिकास्ट आपण बघतोय। विश्वनाथ जाधव 3 बॉल मध्ये 9 आतापर्यंत धावा खर्ची पडलाय, कमबॅक करावं लागेल। बिल्कुल, ये देख सकते हो अब लेन गेंद थी लेकिन बहुत ही जबरदस्त शॉट, ऊंचे कद के ये खिलाड़ी है, सीधे बल्ले से खेल दिया था लॉन्ग ऑफ के ऊपर से, बहुत ही जबरदस्त टाइमिंग के साथ 6 रन के लिए बड़ा शॉट। और ये पहला बड़ा शॉट इस इनिंग में आता हुआ बल्लेबाज दानिश के बल्ले से। टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन, 16 विदाउट लॉस। हल्ला बोल दिया है विश्वनाथ के ऊपर दानिश ने। देखना है विश्वनाथ कमबैक करते हैं या फिर से एक बार बड़ा शॉट खेलते हैं बल्लेबाज दानिश विश्वनाथ की गेंद के ऊपर। डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, डीप वाइडिश मिड विकेट, एक लॉन्ग ऑन। ओहो, ब्लॉकल में थी ये गेंद, चले गई फाइन लेग की दिशा में। डिक्लेरेशन जोन में 2 डिक्लेयर है वहां पर, और 2 रन और जुड़ते हुए टीम के खाते में। सध्या तर आपण 18 धावा दाखल बघतो आणि विश्वनाथ जाधव पहिला बॉल त्याने व्हाईटच्या स्वरूपामध्ये हाताळला होता, त्याच्यानंतर सिंगल सिंगल, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर डबल। दानिश चांगल्या फॉर्म मध्ये आपण त्याला बघतोय आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे। ओव्हर पिच बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली नंदन आणि झेल सुटलाय, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती तो मोमेंट आपल्याला पाहायला मिळालाय। असं वाटलं की हा झेल इझिली होऊ शकेल पण नाही, कॅच ड्रॉप झालाय। निश्चितचा खेळ, क्रिकेटचा खेळ आपण बघतो आणि कैच ड्रॉप झालाय। बिल्कुल, नंदन के हाथों से कैच कभी छूटा नहीं है, लेकिन नंदन ने ये कैच छोड़ दिया और एक जीवन दान मिल चुका है दानिश को। देखना है दानिश, हवा में गेंद, फिर से एक बार कोई भी खिलाड़ी नहीं है, लॉन्ग लेग की दिशा में गेंद जाती हुई, टिप से खिलाड़ी आए, गेंद को उठाते थ्रो करते उससे पहले समय था दोनों बल्लेबाज के पास 2 रन पूरा करने का।
और इस 2 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन 21। ओवर की होती हुई समाप्ति। पहले ओवर में 7 रन आए थे, इस ओवर में रन खर्च किए हैं विश्वनाथ जाधव ने 14 और कोई भी विकेट नहीं अभी तक। विकेट के तलाश में है यहां पर मोपस वसई फाटा की टीम। 10.50 के औसत से बल्लेबाजी हो रही, तो ये ठीक ठाक स्कोर माना जाएगा। धावसंख्या तर आतापर्यंत चांगली उभी केली, पण धावण्याचा संघ देखील एक मातब्बर संघ आहे. मग त्या अनुषंगाने धावा इथे कमी पडली. जय विश्वकर्मा बॉलिंग मार्क वरती आला त्याच्या विपक्षामध्ये. दानिश शेख ऑन स्ट्राईक. दानिश करता हा बॉल सोडून दिलाय. 55 वरती जिम्मेदारी सोपवली गेली. कमलेश गुप्तांच्या दिशेने वळतायत. वाईट बॉलचा इशारा इथून दिला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये तिन्ही षटकांना सुरुवात झाली आहे. अगोदर आपण नंदनला बघितलं, त्याच्यानंतर विश्वनाथला बघितलं आणि त्याच्यानंतर जयला देखील बघतोय. आज अनुषंगाने वाईटने सुरुवात झाली आहे. जय की अगली गेंद, ओ ये अच्छी गेंद, लेग स्पिन गेंद थी, थोड़ा सा आगे किया था लेकिन चकमा खा बैठे बल्लेबाज। विकेट कीपर के हाथों में गेंद, अच्छी गेंदबाजी जय की। पहला गेंद वाइड जरूर किया था लेकिन बहुत ही अच्छा कमबैक जय विश्वकर्मा का। पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर कमबॅक. दानिश ऑन स्ट्राईक. दानिश करता हा बॉल अगोदर स्लोवर वंतर, त्याच्यानंतर फास्ट, एकदम वेगवान गतीचा हा बॉल आणि दानिशला इथून पूर्णपणे बीट केलं गेलं. चांगल्या प्रकारचा कमबॅक निश्चित स्वरूपामध्ये इथून हेमंत सर मानावं लागेल. बिल्कुल ये खासियत है जय की। ओ एज लगी विकेट कीपर के हाथों में गेंद और ये पहला विकेट, यहां पर पहला ब्रेक थ्रू दिला दिया है जय विश्वकर्मा ने। दानिश इज आउट. मोठी विकेट आता लागली आहे. दानिश शेखला माघारी परतावं लागले आणि जी पार्टनरशिप आतापर्यंत बनली होती आता ती तुटली गेली आणि तोडण्याचं कार्य जय विश्वकर्मा आणि नंदन पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडाफार कमबॅक विश्वनाथने देखील करून दिला गेला आणि तिसऱ्या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्ये जय विश्वकर्मा आले आणि विकेट घेतली आहे. बॅटिंग करण्याकरता शोएब खान आलाय, त्याच्याकडे देखील क्षमता आणि चांगल्या क्षमतेनुसार तो बॅटिंग देखील करतोय. 1-2 वर्षांमध्ये हा देखील मॅन इन फॉर्म असलेला खेळाडू. हाईट कम आहे पण फाईट चांगल्या प्रकारची त्याला करता येते. बिल्कुल नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए जा रहे बल्लेबाज शोएब, और शोएब को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. दानिश अब आउट होके पवेलियन में वापस. दानिश ने बनाए अपने टीम के लिए कुल मिलाकर 10 गेंदों में 12 रन, जिसमें एक छक्का शामिल है. एक बड़ा शॉट तो आया था लेकिन थोड़ा सा स्ट्रगल किया जय विश्वकर्मा के गेंदबाजी के ऊपर. दानिश ने आउटसाइड एज लगी और कॉट बैन के रूप में आउट हो गए पवेलियन में वापस. लेफ्ट हैंडर है शोएब. जय विश्वकर्मा अगली गेंद लेके तैयार. वो पुल करने की कोशिश, क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश थी, यहां पर चूके बल्लेबाज और एक डॉट गेंद. क्या जबरदस्त कमबॅक किया है गेंदबाज जय विश्वकर्मा ने. वाईड आल्याच्या नंतर कशा प्रकारे कमबॅक करायचा जय विश्वकर्मा चांगल्या प्रकारे ओळखतायत. एक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्याच प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी त्याने केली आहे. मोपासचे बॅटर्स त्यांना बघितलं आतापर्यंत जाळ्यांमध्ये जखडून ठेवलं गेलंय, बेड्यांमध्ये जखडून ठेवलं. जास्त हात खोलण्याची संधी कोणाला मिळाली नाहीये. पण या 5 बॉलचं आपण जर विश्लेषण केलं ना पाटील सर, तर बघा की जास्त प्रयत्न देखील केले गेले पण त्यांना काही सफलता मिळाली नाही. बॅटरला पण सफलता मिळाली आहे, ती म्हणजे गोलंदाज जय विश्वकर्माला. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. जबरदस्त गेंदबाजी जय विश्वकर्मा की. सटीक लाइन और लेन से गेंदबाजी कर रहे हैं. राउंड विकेट से अगली गेंद स्विच हिट कर दिया है इस गेंद को, और खिलाड़ी थे वहां पर लेकिन खराब फील्डिंग, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. सीधे 4 रन के लिए चौका. बघा निश्चित स्वरूपामध्ये विजय जाधव होता त्या क्षेत्रामध्ये आणि अपेक्षा नव्हती की विजय कडनं देखील झेल सुटू शकेल. प्रयत्न त्याने भरपूर केले गेले. बघा स्विच हिट आपण बघितला, बॉल टप्पा पडला तर टर्न देखील प्राप्त झाला होता. आडव्या बॅटने सरळ रिझल्ट काढलाय पण हा झेल होऊ शकला असता. प्रयत्न चांगल्या प्रकारचे केलेत आणि दुर्दैवाने हा झेल सुटलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आणि षटकाची समाप्ती झाली आहे. ये देखिए स्विच हिट खेला था, फ्लैट शॉट है ये. कोशिश थी वहां पर कैच लपकने की लेकिन थोड़ी सी मिसफील्डिंग और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर. सीधे 4 रनों के लिए 3 ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद 9 के औसत से स्कोर है 27. और फिर से एक बार कंटिन्यू गेंदबाजी के लिए आ चुके हैं गेंदबाज विश्वनाथ जाधव. शोएब को गेंदबाजी करेंगे. ओ अच्छी गेंद थी, यहां पर एज लगी विकेट कीपर के हाथों में गेंद और ये विकेट, दूसरा विकेट गिरता हुआ.
शोएब बाद झाला आणि बघा त्याचा प्रामाणिकपणा बघा सर. मेन पंच स्क्वेअर लेग पंच दोघांकडे बघा आपण बघितलं तर इशारा कुठलाही आला नव्हता आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की संपर्क झाला आणि स्वतःहून त्यांनी स्वीकार केलाय. प्रामाणिकपणा देखील तुमच्याकडे असतं फार महत्वाचं आणि एक सल्यूट असेल, एक सलाम असेल शोएबला. आणि शोएबची जागा पण काढण्याकरता मैदान दरम्यान सतीश राजभर आला बॅटिंग करण्याकरता. सतीश को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी. कम से कम जहां पर जय विश्वकर्मा है, विश्वनाथ जाधव है, जबरदस्त बल्लेबाज लाइन है, तो उनके सामने 5 ओवर में कम से कम 55 या 60 रन होने चाहिए. पिछले मुकाबले में संतोष भुवन टीम ने 59 रनों का लक्ष्य रखा था. गोखुरे टीम के सामने वो डिपेंड कर लिया. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन बड़ा शॉट खेलने की कोशिश चूके बल्लेबाज. अच्छी विकेट कीपिंग जय विश्वकर्मा की विकेट के पीछे. कोई भी रन नहीं इस गेंद के ऊपर. बॅटमॅनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला बघा आणि कनेक्शन झालं पण ते प्रॉपर नव्हतं. सतीश ऑन स्ट्राईक सध्या तर. फसवा बॉल, चांगल्या प्रकारचा कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जर तुम्ही विश्वनाथ जाधवला हाताने ओळखू शकले नाही तर त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही बॅटिंग देखील करू शकणार नाही. ऑफ कटर, लेग कटर आणि स्लो ओव्हर वन चांगल्या प्रकारे हाताळतात विश्वनाथ. बिल्कुल बिल्कुल, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करते हैं. ओ ये एक तेज तरार गेंद थी, नीचे रहती हुई फिर से एक बार विकेट कीपर के हाथों में जा पहुंची. कोई भी रन नहीं है. अब तक 4 गेंदों में कोई भी रन खर्च नहीं किया. एक विकेट लेने में कामयाबी हासिल कर ली है विश्वनाथ जाधव ने. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी. चांगल्या प्रकारच्या आतापर्यंत. ओव्हरचा पुढील बॉल सतीश करता हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडीफार उसळी मिळाली, थोडीफार हाईट मिळाली होती आणि सिंगल धावेने सलमान याने सांगितलं की वेटचा कॉल दिला म्हणजे शेवटच्या बॉलवरती इथून आता रिस्क सलमानला घ्यावाच लागेल. जशा प्रकारची तुम्हाला धावसंख्या पाहिजे होती तशी मिळाली नाही आतापर्यंत. हेमंत पाटील सर बघा शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि सध्या तर धावा आपण 28 बघितल्यात. शेवटच्या 7 बॉलमध्ये किमान इथून 22 ते 23 धावा मला एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकेल. बिल्कुल. अगली गेंद लेके तैयार. वो फिर से अच्छी गेंद थी, इस तरह थी ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर. ओवर की होती हुई समाप्ति. पहले ओवर में 14 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर में सिर्फ और सिर्फ 1 रन खर्च किया. क्या जबरदस्त कमबैक किया विश्वनाथ जाधव ने. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर. प्रेम आखिरी गेंदबाज, ये 5वीं ओवर करने के लिए आ चुके हैं. अब देखना है, अभी तक स्कोर रोक लिया है. पहले 2 ओवर में स्कोर अच्छा आया था, लेकिन उसके बाद गेंदबाजी बहुत ही लाजवाब गांधी धान्यू टीम की. आखिरी 1 ओवर शेष. स्ट्राइक एंड के ऊपर है बल्लेबाज सतीश. नॉन स्ट्राइक एंड के ऊपर कैप्टन सलमान. आखिरी 6 गेंदें शेष. प्रेम की पहली गेंद, राइट आर्म स्टंप के थोड़े से बाहर इस गेंद को किया था. व्हाइट का इशारा अंपायर का. 1 रन का इजाफा टीम के खाते में. स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 29 रन. बघा प्रेम एक युवा खेळाडू आणि त्याचा आत्मविश्वास देखील वाढवणं फार महत्वाचं आणि व्हाईट बॉल आला तरी देखील विश्वनाथ सांगितलं का हरकत नाहीये, चालेल. यावेळी चांगल्या प्रकारचा बॉल, स्लो ओव्हर वन, फटका फसलाय बॉल बराच वेळ हवेमध्ये आणि हा झेल होऊ शकला असता. प्रयत्न भरपूर केले गेले. आकाश आपण त्याला बघतोय. आकाश आपण त्याला बघितल्याने चांगल्या प्रकारचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला. जर हा झेल जर होऊ शकला असता माझ्या मते हा कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील होऊ शकला असता, कारण की डिस्टन्स फार कव्हर केलं होतं. बॉल पर्यंत पोहोचले होते. बिल्कुल बिल्कुल लॉन्ग ऑफ से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑन के बीच में आ चुके थे कैच लेने के लिए. पहुंच भी चुके थे कैच के ऊपर. बहुत ही जबरदस्त एफर्ट. आगे निकल कर खेलना चाहते थे. यहाँ पर आखिरी वक्त में एक बल्ला लड़ाया, गले की दिशा में गेंद चली गई. 1 रन पूरा कर लिया सलमान ने और 1 रन से टीम का स्कोर अब जा चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 31 रन. बघा नंदकुमार पाटील यांची आपण चांगली फिल्डिंग बघितली आहे. चांगल्या प्रकारचा थ्रो देखील आपण त्यांच्या माध्यमातून बघितलाय आणि धावा इथे फार कमी आपल्याला धाव फलकाचे पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 31 धावा आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. समोरच्या क्षेत्रामध्ये बॉल आलाय. जोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू या बॉलला फील्ड करेल, सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. आणि प्रेम त्याची जेवढी प्रशंसा केली तेवढी फार कमी आहे, कारण की समोर या क्रिकेटच्या जगतामध्ये 2 नावाजलेले धाकड फलंदाज आहेत, पण त्यांना आतापर्यंत शांत ठेवलं प्रेम याने. बिल्कुल बहुत ही जबरदस्त गेंदबाजी प्रेम की.
फिर से एक बार स्विच करने की कोशिश सलमान की, लेकिन ये शॉट अच्छा नहीं था। लेग बाई का इशारा, एक रन एक्स्ट्रा के रूप में जुड़ता हुआ टीम के खाते में। स्कोर 33 के ऊपर 33। जो स्कोर होना चाहिए था वो स्कोर नहीं हो चुका है अब तक। सलमान एंड कंपनी वाला बैक ड्राइव किया था, इस वक्त फोर्सिंग शॉट। नंदन विश्वकर्मा थोड़े से चूके, लेकिन आकाश, अच्छा बैकअप आकाश का। आखिरी एक गेंद शेष। सलमान मुकाबला करेंगे इस आखिरी गेंद का। बहुत ही आगे चले आए थे, दौड़ के आए थे गेंद को खेलने के लिए। मिड ऑन में खेल दिया, एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं। इस एक रन से टीम का स्कोर अब हो चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 35 रन और 36 रनों की चुनौती रखी है इस मुकाबले को जीतने के लिए वसईफाटा, मोफस वसईफाटा टीम ने गावदेवी धानिव टीम के सामने। ऐसा लग रहा था कि ये 50 के ऊपर जाएंगे, लेकिन विश्वनाथ जाधव की वो गेंदबाजी बहुत ही लाजवाब कमाल की रही, जिसमें एक विकेट और एक ही रन खर्च किया। ये स्कोर कार्ड था। जय विश्वकर्मा 6 रन दिए, 1 विकेट, और नंदन ने एक और डाला, विकेट नहीं लेकिन 7 रन इकोनॉमिकल। बहुत ही अच्छी गेंदबाजी। प्रेम ने एक और किया और 6 रन खर्च के, विकेट नहीं मिला। विश्वनाथ जाधव जिन्होंने 2 ओवर किए, 1 विकेट और 15 रन खर्च किए। लाजवाब गेंदबाजी सभी गेंदबाजों द्वारा। अब 36 की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए। और जैसे दूसरी इनिंग की शुरुआत होगी, कमेंट्री बॉक्स में आएंगे कमेंटेटर मंथन घरत, और अगले मुकाबले के लिए टॉस के लिए आना है दोनों टीम के कैप्टन रॉयल स्टनर मीरा रोड और जोयू 11 मुंबईचा सम्राट अर्नाला। दोनों टीम कैप्टन आपको टॉस के लिए आना है। धान्यव संघ आपला 12वा खेळाडू कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या विपक्ष मध्ये संघ असणार आहे जयू 11 मुंबईचा सम्राट अर्नाळा. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉस साठी यायचंय. सेकंड इनिंगला सुरुवात होते. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विश्वनाथ जाधव. पहिलाच बॉल फेस करताना अगदी चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बिग वन षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका. आक्रमकता पहिल्याच बॉल वरती जणू काही अंगीकृत आणली विश्वनाथने. सुंदर शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव संख्या झाली आहे फलकावरती 6. षटकातील दुसरा बॉल. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक
दानिश तिथे आहेत, चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, परंतु बॅकअप अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं. फक्त एक क्विक सिंगल इथे निश्चितपणे म्हणावी लागेल. या एका धावेने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहताय मान्सून ट्रॉफी 2025. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 50,000 रुपये रोख या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, 25,000 रुपये रोख आणि चषक हे द्वितीय पारितोषिक आणि 11-11 हे तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सुंदर अशा या गोल्डन मेड ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल याकरता प्रतीक्षा ही मात्र आपल्याला शनिवारच्या दिवसापर्यंत घेऊन जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र छेडखानी केली, बॅटची कडा लागली आहे. किपरच्या हातामध्ये झेल सोपून फलंदाज हाफिज माघारी परततोय. पहिले 3 बॉल जर आपण पाहिलं तर बॅटिंग करणारे टीमच्या बाजूने होते. त्यानंतर चौथा बॉल मुदस्सरनं अगदी चांगल्या प्रकारे हाताळला, खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. आणि या ट्रॉफीज जर आपण पाहतोय, या ट्रॉफीज या ठिकाणी सौजन्य केले गेलेत सन्मान्य आदरणीय कुमार राहुल आत्माराम गरत यांच्या वतीने, सारंग मित्र मंडळचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यांच्या वतीने या सर्व ट्रॉफीज आपण पाहताय. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीज करता आपण पाहताय या ट्रॉफी डॉक्टर प्राजक्ता विशाल विरारकर यांच्या वतीने या सर्व ट्रॉफी सौजन्य झालेत. आणि सन्मान चिन्ह देखील आपण पाहतायत निर्वी एंटरप्राइजेस अविनाश हेमंत पाटील यांच्या वतीने. सर्व दात्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, अगदी सरळ षटकार, 6 धावा, 36 धावांचं लक्ष्य, परंतु अगदी त्या लक्ष्याला अगदी लवकरात लवकर पार करायचं की काय हाच इरादा जणू काही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. अगदी सुंदर स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या 15. पुन्हा एकदा अगेन बिग हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर कोणी तिथे नाहीये, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. यावेळेला सिंगलला डबल मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण आता पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. रॉयल स्टनर संघाचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर कृपया करून टॉस साठी यायचं आहे. इथे आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 17. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहे 24 आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर 7 धावा झाल्या होत्या मोफास टीमच्या, आणि त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग करताना धानिव टीम अगदी वेगानं अगदी सुपरफास्ट ट्रेन प्रमाणे बॅटिंग करताना दिसते. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 17 रन फलकावरती झालेत, 1 गडी बाद झालाय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज विलास. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्लाइस केले, चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेला, परंतु घोषांकित क्षेत्र तिथे आहे. आणि या घोषांकित क्षेत्राच्या नियमाप्रमाणे आपण पाहिलं तर इथे धावा मिळतील त्या 2. अतिशय सुंदर असं हे नवजीवन आप्पा मैदान आपण पाहताय. आणि या मैदानावरती रंगणार आहे क्रिकेट. आमचे 2 जवळचे समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे आणि अक्षयजी पांडव यांच्या वतीने अतिशय सुंदर हे देखणं आयोजन मान्सून ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचनाची संधी इथे उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल दोन्ही आयोजकांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. यावेळेला मात्र आपण पाहताय सरळ बॅटने स्ट्रेटच्या दिशेला या चेंडूला खेळले. सलमान तिथे येत आहेत, चांगली फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक स्माइल सलमानच्या चेहऱ्यावरती जरूर येते फेकी केल्यानंतर. सलमान विचार करत असावेत की अजून एक मोठी धावा जर आम्ही जमवल्या असत्या तर डेफिनेटली फायटिंग करण्याकरता गोलंदाजांकरता ते सोपं झालं असतं, परंतु यावेळेला मात्र आता 20 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी चांगला बॉल आतमध्ये येणारा चेंडू होता, त्याला मात्र खेळून काढलंय, ऑन साइडला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट. आणि या 1 रनच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 21 धावा. विश्वनाथ जर आपण पाहिलं तर अगदी चांगली बॅटिंग करताना एका लय मध्ये खेळताना दिसतोय. 4 बॉल त्यांना आतापर्यंत खेळले, 10 वरती नाबाद आणि विजय त्याला साथ देताना तो देखील 9 वरती नाबाद. हेलिकॉप्टर प्रकारचा हा फटका यावेळेला मात्र फिल्डरला बीट करून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन रोप, लॉंग ऑफच्या दिशेला
चौकार. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल होता आणि त्याला मात्र खेळलं. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. चौकाराकरिता रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. विकास स्पोर्ट्स या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला, रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ टॉस साठी यायचंय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या रिजनला चेंडूला खेळले. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते, परंतु एकच रन तिथे कंप्लीट होते आणि या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय अकलोली गावचे माजी उपसरपंच योगेशजी पाटील आणि विद्यमान उपसरपंच यतीनजी पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या धान्यू संघाची झालेली आहे धाव फलकावरती 26. आता चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. फुला गोलंदाजी मार्क वरती आलाय. अचंबित करणार हा चेंडू आपण पाहतोय. विकेट किपर बीट होत आहेत आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 रन तिथे पाहायला मिळालेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 28. 28 रन्स ऑन द बोर्ड. चला, मीरा रोड टीम जास्त वेळ घेऊ नका. टॉस साठी त्वरित इथे या. षटकातील दुसरा बॉल राऊंड द विकेटने भोला घेऊन तयार. अगदी शांत आणि संयमाने विश्वनाथ जाधव खेळताना जरूर दिसतोय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचा पराक्रम या खेळाडूने केलाय. ISPL सारखी स्पर्धा देखील त्यानं गाजवली. त्यानंतर सुप्रीमो मध्ये आपण पाहिलं होतं मॅन ऑफ द सिरीज कार त्याच्या नावे आहे आणि तोच खेळाडू आपण पाहिलं. अगदी किती मोठा खेळाडू असला तरी त्याचे पाय आजही आपण पाहिलं तर जमिनीवरती पाहायला मिळत आहेत. अवघड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर त्यात शांत मुद्रेने चेंडूला खेळलंय. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव संख्या जर आपण आता पाहिली तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा. जिंकण्याकरता अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. विजय चौकार विश्वनाथच्या बॅटमधून आता येईल का? 21 धावांची एक सुंदर खेळी विश्वनाथने खेळली आहे अवघ्या 9 चेंडूंमध्ये आणि त्याला चांगली साथ देताना आपण विजयला देखील पाहिलंय. 4 बॉलमध्ये तो देखील 9 वरती खेळताना दिसलाय. या सत्रामध्ये टॉस बॉल होता. हळुवारपणे चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या रिजनला चेंडू गेलाय आणि 1 रन कंप्लीट. या एका धावेने जर आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 33. अजूनही जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता आहे. अगदी कूल माइंडने दोन्ही फलंदाज खेळताना दिसत आहेत आणि विजयाच्या जवळपास पोहोचताना आपण हा संघ पाहतोय धान्यूचा. स्वर्गीय जयस्मृती गावदेवी धान्यू. इथे आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या फलकावरती झाली आहे 34. आता 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 2 रन. आणि इथे ढगाळ वातावरणाची निर्मिती जरूर झाली आहे. सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहतायत कारण की रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पाऊस हा यायलाच हवा, परंतु सध्या विश्रांती घेतली आहे पावसाने असंच म्हणावं लागेल. इथे मात्र आपण पाहताय हळुवारपणे चेंडूला खेळलंय. पॉइंटच्या रिजनला चेंडू जातोय. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहिलं तर सामना हा बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. एका धावेची आवश्यकता आहे. 2 बंधूंची जोडी आपण पाहिलीत आणि एक चांगली भागीदारी देखील या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 22 रन आपण पाहिलेत विश्वनाथच्या बॅटमधून. 11 रन हे विजयच्या बॅटमधून आपण पाहिलेत. इथे मात्र आपण पाहताय फॉरवर्ड डिफेन्स
एका धावेची आवश्यकता आहे, 35 धावा. चला, मीरा रोड टीमचे कॅप्टन आला असेल तर लवकरात लवकर इथे यायचं आहे. विश्वनाथ जाधव आपण पाहतायत का जबरदस्त बॅटिंग केली, 15 बॉल आणि 28 रन, आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय विश्वनाथ जाधव. वागरलपाडा संघ आपण इथे यायचंय. गावदेवी अकलोली आणि वागरलपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण इथे यायचंय. त्याचबरोबर विश्वनाथ जाधव आपण देखील यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आराध्य 11 वागरलपाडाचे कॅप्टन आपण इथे यायचंय, आणि आमच्या मल्ल्या ज्यांनी खूप चांगला सपोर्ट केलाय या संपूर्ण स्पर्धेला. मैदानाबाहेर गेलेले चेंडू हे आमच्यापर्यंत पोहोचवलेत, आणि इथे विश्वनाथ जाधवला आपण पाहतात मॅन ऑफ द मॅचचं हे मेडल. पंच आपण पाहतात विशालजी नाईक यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं मेडल या ठिकाणी विश्वनाथला दिलं जात आहे. विश्वनाथ, कसं वाटतंय मान्सून ट्रॉफी ही आपण अनुभवतात या वाल्यूच्या मैदानावरती, एक मोठमोठ्या स्पर्धा देखील तुम्ही खेळलेला आहात, आणि या गावच्या संघातनं खेळताना कसं वाटतंय? नाही, छान तर वाटते, कारण इथं मी 2 दिवस इथे सतत इथे येतो आणि खूप चांगला ऑर्गनायझर केलं आहे, आणि त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी